पैसे तुम्ही किती आणले तरी मला काय फरक नाही पडणार. तुम्ही 8 दिवस जीसीबी उभा राहील तुमच्या गाड्या भरायला येणार. काय करायचंय करा. अरे तुला माहिती का बायशेर गायकवाड बोलतो किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष. आंघोळ केली का तू सकाळी? एका दांड्यात वाकडा करू का तुला? बाप्या तू गप्पच बर का, पाहुणे रावळ्याला बोलायचं काय करायचे? बाकीचा विषय सोड, डंपर भरतो का नाही सांगा ते आमचे. अरे तुम्ही गाड्या भरलेल्या कॅपाचे पैसे देत नाही, डिझेलला पदर पैसे घालतोय मुंगीलाल मी. तुम्ही कुठे म्हणताय डंपर भरा आणि तू काय पाहुणे रावळ्यांचं सांगू नको मला. काय येऊ तिकडं रे, काय बोलतो करू मी आल्यावर चढ जायला. तुम्हाला शेवटचं सांगतोय, मला खालच्या थराला जायला लावू नका. याला हाना, याला संस्कार आहे. काटका बिटका काय तुम्हाला काय? अरे तुम्हाला एवढी भारी कटिंग करतो मी सुम्यान, तू कुशाल पलीकडे गेला मागच्या कटिंगला. अहो गोपी शेठ, मागच्या वेळेस माझ्या घराची वास्तू शांती होती म्हणून मला जावं लागलं. त्याला बरोबर रोख पैसे दिले, त्याला आमच्या उधारे मिटवाय तुमच्या येतात जीवावर, आहे का नाही? अहो गोपी शेठ, तुम्ही आपल्या जवळचे म्हणून उधार ठेवितो. नाही आपलं आपलं म्हणायचं, रोख कटिंग करायची आणि आमच्या आल्या उधार. अहो गोपी शेठ, कुठं तुमचं लय चौकात दुकान आहे, त्याच्यात तुमचा आकडा आणि टपरी. अरे उधारी कटिंग करणारा भिकारचंद दे उठून त्याला. काय झालं ना तुम्हाला अर्धा तास तरी थांबावंच लागणार आहे. अरे बधीर भिकारचंद गावातल्या कोणाच्या उधाऱ्या मिटीत नाही, त्याला तू कटिंग राहिलं का? अरे कोणाला बधीर म्हणताय? मा आताच लग्न जमलं आणि हे मला बधीर म्हणताय. जाऊ दे इकडून थोडे कल्लेवर आलेत आपले. हे गोप्या, देव भिकारचंद उठून आमदार साहेब माझी वाट बघू राहिले. अहो आम्ही झेडलंय नका तापू, याचं लग्न जमत नव्हतं, बळच जमलंय इकडून तिकडून शेजारच्या गावात. तुम्ही लय वारण्यात तुम्ही तर पार इथं तेच काढायला लागले राव. एक तर जमत नव्हतं, त्याच्यात कडून जमलं. गावातले सगळे दुकानं बंद होते म्हणून तो पाळी आली मला. तू तर लयच बोलायला लागला रे अभिषेक. तुम्ही या बसा उठ आहे, तोंड काय बघतो खुशाली इथंच घाली तो माही इथं. हो चला अभिषेक, तुमची कटिंग करून घेऊ. याच्याकडे परत येणारच नाही. जिंदगीत कामाची वास नाही राहिली मला आता. गोप्या, अजून 2 गोणे आणावं लागतील. कुशाल गावाकडून आलो, मला वाटलं नाही का प्रोफेशनल काम भेट काहीतरी. नाही पाट गेली तर वजे वाहून तू म्हणतो अजून 2 गोणे आण. अरे गोप्या, ज्याच्या पाठीचा काना ताट त्याच्या समाजात मानतात. काय भंकस लावली रे, काम दिले सोडून काय भंकस चावली. हे नवीन पोर तर मला जरा भामटच वाटतंय. अहो मुंगीलाल शेठ, हे काय साधं भामटं नाही. अहो काय बोला त्या चेट, तुम्ही एक शेट आणि ह्यो एक मॅनेजर. अक्षरशः सकाळ सकाळी पारूच उठावलं मला इथं गोण्या वाईट लावले राव. पटत का तुम्हाला? काय सुमित, याला जमत असलं काम तर बघ, नाही देवच कोण. एवढा महिना करतो रडत करत काम नाही तर घरचे मानते काय केलं जाऊन तिकडे. मला या महिन्याचा पगार द्या, मी मला जातो निघून. ते मालकाचं सोड, मला ते हप्ते सांग कधी भरणार आहे. अरे मालक, अरे आराम खरा हप्ते भरीत नाही आणि जी शेबी घेऊन आमच्या पुढे पळतोय. अरे 150 रुपयाचं पेट्रोल उडीला त्यामुळं. अरे कोण आहे आपल्या देशी लाड आले हाना त्याला. अहो मालक मीच आहे. हे मालक आला, ह्यो मालक आहे, ह्याला सोड, त्याला 2 टोले टाक. काय गप्प आहे, कोण आहे तुम्ही? जीसीबीचा एखादा हप्ता थकलाय का तुझा? एक नाही फक्त 4 टाकले. हा तेच वसूल करायला आलो तर आम्ही. अहो काय असं देणं घेणं देऊन टाकू आपण. गोप्या चहा सांग 2-3 जणांना. चहा बी नाही हो, सोडा. म्हणजे मी माझ्या आई बापाचा मार नका लाग तरी मला रवीत का आणलंय तुला काय सांगू. माझी बसायची तुझा आवाज ना गेली. अरे बाळा, तुला आणलं ते काहीच नाही. ह्यो ट्रेलर होता, ह्यो पिक्चर बघायची का तुला? ह्यो जीसीबी ना टेन्शनला घ्या चला. अहो माय बाप जनता सोडा राव, असं ना करू, चहा पिऊ आपण. तुला नळीत घेऊन आणतो. त्याला गाडी सुद्धा डंपर सुद्धा चालवत नाही. येणार का काय रे? मम्मी मम्मी भीमी काय नाही, आता तुला सुट्टी नाही. दादागिरी बिदागिरी सहन केली जाणार नाही. नेमकं झालंय काय? तुला लाज वाटली पाहिजे, सरपंचाची कोंबडी मिली तुला डंपर खाली. पाहुणा आला तर त्याला कोंबडी खाऊ घालायची होती. ड्रायव्हरची काय चूक नाही याच्यात. कोंबडीने आत्महत्या केली, असे पाहुणे आणल्यावर काय करीन कोंबडी तरी. नाही म्हणजे आम्ही आले पाहुण्याचा अपमान करतो. नाही लय वाढाव चालायला लागलाय, धरार याला. तुमचा पांचटपणा बंद करा. काही ते काय मला काय बाकीचं सांगू नका. तुम्ही एका प्रामाणिक ड्रायव्हरची चव घालून राहिले. तुम्हाला आता सांगतो. बरं मागे, बरं मागे.